अध्यात्म विश्वविज्ञान यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो, या भूमीवर असे अनेक चमत्कारिक प्रसंग पाहण्यात येतात की मनुष्य दंग होऊन जातो. 22व्या वर्षी एक युवक संजीवन समाधी घेतो आणि त्यापूर्वी ज्ञानेश्वरी सारखा विद्वानातल्या विद्वान व्यक्तींना आव्हान देणारा साहित्य प्रचूर असा आध्यात्मिक ग्रंथ निर्मित करून जातो. हे किती मोठं आश्चर्य आहे. शंकराचार्य 32व्या वर्षी जातात. त्याच प्रकारे या विदर्भाच्या भूमीमध्ये अमरावती जिल्ह्यामध्ये माधान या ठिकाणी झालेली एक अद्भुत अशी विभूती, ज्यांना संतही म्हणता येईल, ज्यांना विचारकही म्हणता येईल, ज्यांना संशोधकही म्हणता येईल, अशी अष्टपैलू व्यक्ती या विदर्भामध्ये आली. तिने इथे कार्य केलं, विपुल ग्रंथरचना केली, विविध विषयावर मार्गदर्शन केलं आणि आपल्या या भूतलावर येण्याचं प्रयोजन सिद्ध करीत आणि आम्हा सर्वांना अध्यात्म, संशोधन आणि ज्याला म्हणतात भक्तीची विविध रूपं पाहायला ज्यांनी म्हणजे मार्ग दाखवला, असे श्री मधुराद्वैताचार्य श्री गुलाबराव महाराज यांचा आज आम्ही परिचय करून देणार आहोत. श्री गुलाबराव महाराज हे एक प्रज्ञाचक्षू होते, म्हणजे दोन्ही डोळ्याने अंध होते आणि या अंध व्यक्तीने 34 वर्षाच्या अल्पायुष्यामध्ये इतकं विलक्षण कार्य केलेलं आहे की त्याचा गौरव शब्दामध्ये करणं हे सामर्थ्य आमचं नाही. आणि हे अगोदर सांगतो आहोत आम्ही की त्यांनी म्हणजे विविध क्षेत्रामध्ये विविध प्रकारचं आणि विविध विषयांना धरून जे काही लेखन केलेलं आहे ते अद्भुत म्हणायला हवं. त्यांच्या जीवन आलेखाविषयी आम्ही जाणून घेऊया. नाव श्री गुलाब गोंदूजी मोहोड, इसवी सन 1881 ते 1915. माता पिता श्री गोंदूजी व सौ अलोकाबाई मोहोड. 6 जुलै 1881 आषाढ शुद्ध 10 अमरावतीजवळ लोणी टाकळी या ठिकाणी यांचा जन्म झाला. 9व्या महिन्यात अंधत्व आले आणि अत्यंत अल्प आयुष्य त्यांना जीवन मिळालं, ते म्हणजे अवघं 34 वर्षे. वयाची पहिली 4 वर्षे माधानला वास्तव्य केलं त्यांनी. इसवी सन 1885 मध्ये त्यांना मातृवियोग झाला. त्यानंतरची 6 वर्षे आजोळी लोणी टाकळीला वास्तव्य राहिलं त्यांचं. या काळात प्रज्ञाचक्षुत्वाचा त्यांना प्रत्यय आला. यानंतरचा इसवी सन 1900 पर्यंत माधानच्या घरी वास्तव्य केलं. या काळात दैवी गुणांचा उदय आणि सर्वज्ञतेचा परिचय, लोकांकडून ग्रंथ वाचून घेण्यासाठी आत्यंतिक परिश्रम त्यांनी केले. इसवी सन 1896 मध्ये त्यांचा विवाह झाला. त्यांच्या पत्नीचं नाव होतं सौ मनकर्णिका. इसवी सन 1897 पासून निबंध व अभंगांची रचना केली त्यांनी. आनंद मार्ग खंडन केलं आणि इसवी सन 1897 मध्येच त्यांना पितृवियोग झाला. इसवी सन 1900 मध्ये बालसवंगड्यांना अनुग्रह केला. सिरसगाव, चांदूर बाजार, यावली इत्यादी ठिकाणी लोकोद्धारासाठी भ्रमंती केली. घरच्या विषप्रयोगादी कटकटींना कंटाळून आणि पाटीलकीवर पाणी सोडून त्यांनी गृहत्याग केला. इसवी सन 1901 मध्ये श्री ज्ञानेश्वर माऊलीचा त्यांना साक्षात अनुग्रह झाला. इसवी सन 1902 मध्ये ग्वाल्हेरचे स्वानंद साम्राज्यकर्ते श्रीमद जठार यांना त्यांनी पत्र पाठवलं. त्यात मानभाव मत समीक्षा, डार्विन मत समीक्षा, स्पेन्सर मत समीक्षा इत्यादी प्रकारची लेखन सामुग्री पाठवली. स्त्रीगीते या झोपाळ्यावरील व जात्यावरील लोकगीतांची त्यांनी रचना केली. पंढरपूर यात्रा आणि त्यानंतर ते पुन्हा अमरावतीला परतले. हरिभाऊ केवले या शिष्योत्तमाची भेट. इसवी सन 1903 मध्ये कात्यायनी व्रताचा प्रारंभ केला देऊरवाडामध्ये. इसवी सन 1904
पूर्वजन्माचे त्यांना संस्मरण झाले. गुजरात येथील झुंझुवाडा येथील सत्पुरुष बेचरानंद स्वामी, आर्वीचे सत्पुरुष दामोदर आप्पाजी महाराज यांची भेट. ज्ञानेश्वरीच्या निरूपणास त्यांनी प्रारंभ केला. ज्ञानेश्वरीतील उपलब्ध प्रतीत नसलेली ओवी सांगितली. माधुर्यामृत सागरास भरती आणि याप्रमाणे त्यांनी विविध विषयावर निरूपणे करायला सुरुवात केली. बाल सवंगडी व पहिला शिष्य असलेला रामचंद्र बापूंना मृत्यूसमयी त्यांनी केलेल्या सूचना, आळंदी वारीचा प्रारंभ, स्त्री व्रतांचा प्रारंभ, रुक्मिणी स्वयंवराची रचना, इसवी सन 1905 मध्ये महाराजांचा श्रीकृष्णाशी विवाह, श्रीकृष्णमूर्ती व ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुकांची प्राप्ती, नित्यपूजा, प्रिय शिष्य आणि उत्तराधिकारी नारायण पंडितांची भेट, मुलगा अनंत यांचा जन्म, ल रा पांगारकरांची व लोकनायक बापूजी अणे यांची भेट, इसवी सन 1907 नागपूर येथे ज्ञानेश्वर मुद्रणालयाची स्थापना व ग्रंथ छपाईला प्रारंभ, मायर्सच्या ग्रंथाची समीक्षा, वैज्ञानिक जगदीशचंद्र बोसांच्या ग्रंथांची समीक्षा, कलकत्ता येथे प्राध्यापक प्रियनाथ मुखर्जीकडे मुक्काम, जगन्नाथपुरी यात्रा, योग प्रभाव, निरूपणे, चित्तोपदेश व सद्वैजयंतीची रचना, शिवाच्या पार्थिव पूजनाचा आरंभ, प्रिय लीला महोत्सवादी ग्रंथांची रचना, इसवी सन 1909 मध्ये अंतर्विज्ञान संहिता या सूत्र ग्रंथाची त्यांनी रचना केली व त्यातील 7 सूत्रावर अलौकिक व्याख्याने दिली. वृंदावनाची यात्रा, इसवी सन 1910 मध्ये डॉक्टर मुंजेंना पत्र लिहिलं त्यांनी. न्याय वैशेषिकातून भौतिक विज्ञानासंबंधी मार्गदर्शन, हे त्यांनी केलेलं एक अद्भुत आणि अलौकिक असं कार्य आहे. पुण्याच्या साहित्य सम्राट नरसिंह चिंतामण केळकरांशी त्यांची भेट झाली. इसवी सन 1911 ते 1913 विविध विषयांवर त्यांनी पत्रे लिहिली, लेख लिहिले व अनेक ग्रंथांची निर्मिती केली. इसवी सन 1914 मध्ये श्री निवृत्तीनाथांचा त्यांना दृष्टांत झाला. देवासच्या श्रीमंत तुकोबाराजे पवारांशी त्यांचा पत्रव्यवहार झाला व त्यांनी देवासला भेट दिली. संगीतकार पंडित भातखंडे, प्रसिद्ध संगीतकार आणि भातखंडे संगीत महाविद्यालयाचे संस्थापक श्री पंडित भातखंडे यांच्याशी त्यांनी चर्चा केली व गान सोपानाची रचना केली. धुळ्याचे सत्पुरुष बाबा गर्दे यांच्याशी त्यांची भेट झाली. दिनांक 20 सप्टेंबर 1915 भाद्रपद शुद्ध 12 वामन द्वादशी या रोजी पुणे मुक्कामी चाकण ऑइल मिलच्या परिसरातील वास्तूत शेवटच्या क्षणी देखील स्वतःच्या अनुभवाचा दाखला देऊन शास्त्रनिष्ठेचा नारायण पंडितांना उपदेश केला आणि नंतर सूर्योदयाच्या समयी ब्रह्मस्थानी प्रस्थान केले. म्हणजे त्यांचा जीवनपट जो आहे हा एकूण 6 जुलै 1881 ते 20 सप्टेंबर 1915 म्हणजे एकूण 34 वर्षाचा जीवनकाल त्यांचा आहे. आता या 34 वर्षाच्या अल्पजीवी व्यक्तीने केलेले कार्य आपण आढावा घेऊया. गोपीभाव, ज्ञानेश्वर कन्या आणि कृष्णपत्नी या भूमिकेतून ते वावरत होते. शांकर अद्वैत आणि भक्तीचा पूर्ण समन्वय, भक्तिशास्त्राची निर्मिती, भक्तीच्या नव्या 16 प्रकारांची त्यांनी मांडणी केली. ज्ञान, उपासना आणि भक्तीतील भेद यांचं विवेचन केलं. माधुर्य भक्तीवरील आक्षेपांचं निराकरण केलं आणि तिच्या सर्वोच्चतेचे शास्त्रीय प्रतिपादन केलं. भगवत विग्रहाचे अनध्यस्त विवर्तत्व वेदांतातील नवीन परिभाषा निर्माण केली. नाममाहात्म्य अर्थवाद आहे या आरोपाचे त्यांनी सविस्तर खंडन केलं. योगी, ज्ञानी व भक्त यांच्यातील सूक्ष्म भेदांचं प्रतिपादन केलं.
धर्म आणि तत्व समन्वयाच्या 9 प्रकारांचे विवेचन केलं. षडदर्शने परस्पर विरोधी नसून परस्पर पूरक आहेत याची नवीन संदर्भात मांडणी केली. सांख्य सेश्वर आहे याची सप्रमाण सिद्धी केली. आधुनिक योग्यांच्या चुकीच्या संकल्पनांचे खंडन केले. योग दर्शनात अनेक नवीन प्रक्रियांची निर्मिती केली. म्हणजे योग दर्शनामध्ये त्यांनी संशोधन केलं. स्वप्नातून परमार्थ प्राप्तीची प्रक्रिया काय असते हे सानुभव सिद्ध केलं. आंतर आणि बाह्य समाधीचे नवे मूलगामी विवेचन केले. पूर्वमीमांसेचे काही अंशी खंडन व उत्तर मीमांसेसाठी तिचा उपयोग कसा करता येईल याविषयी चिंतन प्रस्तुत केलं. उत्क्रांतीवाद, अणुवाद, अज्ञेयवाद, संशयवाद वगैरे पाश्चात्य तत्त्वज्ञानांची भारतीय सिद्धांताशी तुलना आणि मूल्यमापन केलं. नीतिशास्त्रातील युरोपियन मतांचे खंडन केले. त्यांचा भारतीय नीतीशी वेगळ्या रीतीने समन्वय व दैनंदिन सदाचाराचा उपदेश. पाश्चात्य आणि भारतीय मानसशास्त्राची त्यांनी तुलना केली. ॲलोपॅथी व आयुर्वेदाची तौलनिक मीमांसा आणि सायुर्वेदाची निर्मिती केली. इस्लाम, ईसाई, पारशी, बौद्ध, जैन वगैरे सर्व वैदिक धर्माच्या शाखा आहेत. या सिद्धांताचे प्रमाण पुरस्सर शास्त्रशुद्ध विवेचन केलं. वर्णाश्रम व्यवस्थेचे मूल्यमापन, ब्राह्मणेतरवाद आणि आर्य अनार्यवादासंबंधी तौलनिक विवेचन त्यांनी प्रस्तुत केलं. लोकमान्य टिळक, विवेकानंद, रामतीर्थ वगैरेंच्या काही मतांची परखड चिकित्सा केली. बुवाबाजीचा दंभस्फोट केला. धर्मसंकर, धर्मसुधारणा आणि धर्मसमन्वय यातील भेद विवेचन केलं. वेदावर आणि पुराणावर समन्वयात्मक सूत्रग्रंथांची रचना केली. प्राचीन आर्याची विविध शास्त्रे आधुनिक विज्ञानाचे आणि तत्त्वज्ञानाचे मूळ स्रोत असल्याचे युक्तसिद्ध प्रतिपादन केलं. न्याय वैशेषिकातून प्राचीन आर्याचे भौतिक विज्ञान कसे विकसित करावे याचे मार्गदर्शन त्यांनी केले. मनोविज्ञान, काव्यशास्त्र, संगीत, आयुर्वेद वगैरे शास्त्रांचे षडदर्शनानुसार प्रस्तुतीकरण केले. इतिहास कोणी कसा लिहावा आणि कोणत्या इतिहासावर विश्वास ठेवावा याचंही त्यांनी मार्गदर्शन केलं. आर्य वंश नाही, आर्य बाहेरून आले नाहीत, शूद्रवर्ण हा आर्यांचाच भाग आहे या ऐतिहासिक सत्याचे मुद्देसूद प्रतिपादन त्यांनी केलं. लोकमान्य टिळकांच्या उत्तर ध्रुवीय मताचा परामर्श घेतला. 3000 वर्षापूर्वी आर्य संस्कृती विश्वव्यापक होती या ऐतिहासिक सिद्धांताची पुनर्स्थापना त्यांनी केली. डार्विन, स्पेन्सर, एनी बेझंट वगैरेंच्या उत्क्रांतीवादाचं खंडन केलं. सुधारणा आणि बहुमत यांचे संबंधी परखड विचार मांडले. शिक्षणासंबंधी मूलभूत विचार त्यांनी प्रस्तुत केले. प्राचीन व अर्वाचीन संगीताची तुलना, भातखंडेंचे खंडन व तात्विक प्रश्नांचा उहापोह त्यांनी प्रस्तुत केला. प्राचीन सूत्र कायम ठेवून नवीन साहित्यशास्त्राची निर्मिती केली. प्रक्षिप्त आणि भाषा भिन्नतेवरून लेखक भिन्नता हे आधुनिक संकेत संत साहित्याला किंवा आर्षवाङ्मयाला लागू पडत नाहीत याचे स्वउदाहरणावरून प्रतिपादन केलं. कौटुंबिक आणि सामाजिक संबंधात प्रश्नोत्तर रूपाने मार्गदर्शन प्रस्तुत केलं. मुलांसाठी उपदेश केला. स्त्रियांसाठी खास गीतांची निर्मिती केली. लोकगीतातून समाज प्रबोधन केलं. नवीन 123 मात्रा वृत्तांची रचना केली. नवीन लघुलिपीची म्हणजे सांकेतिक लिपीची निर्मिती केली. नवीन नावंग भाषेची निर्मिती केली. नवीन व्याकरण सूत्रे त्यांनी प्रस्तुत केली आहेत. आत्मचरित्र लेखन त्यांनी केलेलं आहे. नाटक लेखनही केलेलं आहे. आख्यानांची रचनाही केलेली आहे. खेळातून परमार्थ प्राप्तीची प्रक्रिया नावाचा एक मोक्षपट नामक एक खेळही त्यांनी
शोधून काढला आणि त्यावर संशोधन करून तो उपलब्ध करून दिला. संस्कृत, हिंदी, मराठी, वऱ्हाडी आणि व्रज भाषेत एकूण 134 ग्रंथांची त्यांनी रचना केलेली आहे. 118 पत्रे, 2099 अभंग, 2252 पदे, 1250 गीतं, 1000 श्लोक, 23,000 ओव्या, याप्रमाणे एकूण 6,000 पृष्ठांचं त्यांनी साहित्य निर्मिती केलेली आहे. श्री गुलाबराव महाराज यांना मधुराद्वैताचार्य अशी मान्यता मिळालेली आहे आणि त्यांनी लिहिलेल्या विपुल असं त्यांचं जे साहित्य प्रकाशित झालेलं आहे आणि उपलब्ध आहे त्याचा आपण मागोवा घेऊन माधुर्य द्वैत काय असतं आणि द्वैत हे राखताच त्या माधुर्यतेने आपण आपल्या आराध्याला कसं म्हणजे ज्याला म्हणतात प्राप्त करून घ्यावं याविषयीही त्यांनी लिहिलेलं अपूर्व असं लेखन उपलब्ध आहे. आणि त्यांच्या लेखनाचा आणि त्यांच्या चिंतनाचा आपण सर्वांनी अवश्य लाभ घ्यावा या विनंतीसह श्री मधुराद्वैताचार्य श्री गुलाबराव महाराज, माधान, जिल्हा अमरावती यांचा अत्यल्प परिचय देण्याचा हा आम्ही प्रयत्न केलेला आहे. आणि आपणा सर्वांना आग्रहपूर्वक विनंती आहे की अल्पशा अंकामध्ये विस्तृत अशी माहिती आणि त्यांच्या ग्रंथाचा विस्तृत परिचय देणं शक्य नसल्यामुळे आम्ही या ठिकाणी हा अंक समाप्त करीत आहोत. सद्गुरुनाथ भगवान की जय. विश्वरूप परमात्मा की जय.